मला वाटते आपण 6.2 मधला एक क्वेश्चन नंबर 2 बघितला होता. फर्स्ट कंप्लीट झाला होता आणि क्वेश्चन 2 बघितला होता. क्वेश्चन 2 द फ्रॉम द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ फॅमिली ऑफ लाईन हॅव्हिंग इंटरसेप्ट ए अँड बी ऑन द कोऑर्डिनेट ऍक्सिस रिस्पेक्टिव्हली. हा क्वेश्चन आपण बघितला होता, सॉल्व्ह केला होता. थेरॉटिकल प्रॉब्लेम आहे. याला सॉल्व्ह करताना एक गोष्ट सहज लक्षात ठेवायची आहे की आपल्याला जर या लाईनचं इक्वेशन माहिती असेल तर आपण डिफरन्शियल इक्वेशन इझिली फाइंड आउट करू शकतो, राईट. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं डिफरन्शियल इक्वेशन ऑफ फॅमिली ऑफ लाईन हॅव्हिंग इंटरसेप्ट ए अँड बी. द इक्वेशन ऑफ फॅमिली ऑफ लाईन, इक्वेशन ऑफ फॅमिली ऑफ लाईन having intercept A and B on the coordinate axis respectively means 1 by 1. आता तुम्ही याचा जर विचार केला, तुम्हाला कोऑर्डिनेट ऍक्सिस जर रिप्रेझेंट करायचे असतील तर मी म्हणतो की आधी एक्स कोऑर्डिनेट रिप्रेझेंट करावं लागते, नंतर वाय कोऑर्डिनेट रिप्रेझेंट करावं लागते. मग कोऑर्डिनेट ऍक्सिस हॅव्हिंग रिस्पेक्टिव्हली इंटरसेप्ट आणि ए अँड बी मीन्स एक्स ऍक्सिसचा ए आणि वाय ऍक्सिसचा बी हे रिस्पेक्टिव्हलीचं मिनिंग आहे. मग मी डायरेक्ट लिहू शकतो इक्वेशन ऑफ फॅमिली ऑफ लाईन हॅव्हिंग इंटरसेप्ट ऑन द ए अँड बी ऑन द कोऑर्डिनेट ऍक्सिस इज एक्स बाय ए प्लस y by b is equals to 1 दिलेला आहे इक्वेशन ऑफ लाईन. हे या लाईनचं इक्वेशन आहे. x by a plus y by b is equals to 1. आता आपल्याला काय करायचं आहे, इथं डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करायचं आहे आणि डिफरन्शियल इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू x घ्यायचं आहे. आता डिफरन्शियल इक्वेशन dy by dx च्या फॉर्म मध्ये असते. डिफरन्शियल इक्वेशन मध्ये आपण आर्बिट्ररी कॉन्स्टंट रिमूव्ह करत असतो. मग आता डायरेक्टली डिफरन्शियल इक्वेशन तर काही मिळणार नाही, तुम्हाला काहीतरी करावं लागेल. म्हणजेच काय करावं लागेल, dy by dx ची व्हॅल्यू काढावं लागेल. मग तुम्ही इक्वेशन y इक्वल्स टू च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकता का? बघा आपण केलेलं आहे इक्वेशन. जर तुम्हाला याला डायरेक्टली डिफरन्शिएट केलं, मी डिफरन्शिएट गिव्हन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू x, तर इथं 1 by a कॉन्स्टंट आहे, x चा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. इथं 1 by b कॉन्स्टंट आहे, y चा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. आणि डेरिव्हेटिव्ह 1 चा तुम्हाला माहिती आहे, x चा डेरिव्हेटिव्ह 1 आहे, 1 by a into 1 प्लस 1 by b इंटू dy चा डेरिव्हेटिव्ह dy by dx आणि कॉन्स्टंट फंक्शन 1 चा डेरिव्हेटिव्ह आहे 0. म्हणजे फंक्शन मिळते तुम्हाला 1 by a प्लस 1 by b इंटू dy by dx इज इक्वल टू 0. डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की आपल्याजवळ कॉन्स्टंट फंक्शन आर्बिट्ररी कॉन्स्टंट रिमूव्ह करायचे. मग मी 1 by a ला राईट साईडला शिफ्ट केलं, मी म्हणू शकतो 1 by b इंटू dy by dx इज इक्वल टू -1 अपॉन a. b ला राईट साईडला शिफ्ट करून द्या, फाईल dy अपॉन dx इज इक्वल्स टू -b अपॉन a. आणि याला जर आपण डिफरन्शिएट करतो मतलब विथ रिस्पेक्ट टू x, तर तुम्हाला dy by dx चा डेरिव्हेटिव्ह d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट फंक्शन मायनस d by a इज 0. अशा प्रकारे आपण डिफरन्शिएट करून याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू शकतो. अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर 2 घेतला. सेम हेच एक्झाम्पल पुढे तुम्हाला दिलेले आहेत. क्वेश्चन नंबर 3 मध्ये सुद्धा तेच आहे. क्वेश्चन 3 जेव्हा बघू आपण, तेव्हा क्वेश्चन नंबर 3 मध्ये तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशनच फाइंड आउट करायला सांगितलं. आणि डिफरन्शियल इक्वेशन फाइंड आउट करायला जे सांगितलंय ते डिफरन्शियल इक्वेशन फाइंड आउट करायला सांगितलंय पॅराबोलाज. इक्वेशन हॅव्हिंग पॅराबोलाज. पॅराबोलाचं डिफरन्शियल इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. एक्झाम्पल परत तुम्ही बघून घ्या. त्याचं इक्वेशन दिलं, फाइंड डिफरन्शियल इक्वेशन ऑफ. एक्झाम्पल आहे क्वेश्चन नंबर 3 आहे, थर्ड नंबर. फाइंड द डिफरन्शियल इक्वेशन. फाइंड द डिफरन्शियल, मी डायरेक्ट डी डॉट ई लिहितो. डी डॉट ई मीन्स डिफरन्शियल इक्वेशन ऑल पॅराबोलाज having length x axis of a lattice rectum दिलेला आहे 4a and axis is the parallel to the x axis and axis to the parallel to x axis काय इथं तुम्हाला इक्वेशन ऑफ पॅराबोला माहिती पाहिजे. जर तुमच्याजवळ इक्वेशन ऑफ पॅराबोला असेल तर तुम्ही डायरेक्टली डिफरन्शियल इक्वेशन फाइंड आउट करू शकता. आता डिफरन्शियल इक्वेशन फाइंड आउट करताना
all parabolas having length x-axis, all parabolas having length x-axis of a latus rectum 4a. पॅराबोला पाहिला असेल तुम्ही, अशा प्रकारचा पॅराबोला असते ओरिजिन. इथं हॅव्हिंग लेंथ एक्स ऍक्सिस म्हटल्यानंतर एक्स ऍक्सिस वर तुम्हाला दिलेला आहे. याचं इक्वेशन तुम्हाला माहिती असेल. लेटस रेक्टम, याला लेटस रेक्टम म्हणतो, हा 4a राहील. हॅव्हिंग लेटस रेक्टम 4a म्हणजे तुमच्याजवळ एक्स ऍक्सिसचं डिस्टन्स जे आहे, एक्स कोऑर्डिनेट आधी लिहितात, वाय कोऑर्डिनेट नंतर लिहितात. इथं 0 नाही ना, इथं 4a, 0 येईल आणि इथं तुमच्याजवळ जी काही लेंथ दिलेली असेल ती लेंथ लिहावी लागेल. आता इथं डायरेक्ट सांगितलं आहे हॅव्हिंग लेंथ पॅरेलल टू एक्स ऍक्सिस, जी ती लेंथ दिलेली आहे यस, ही एक्स ऍक्सिसला काय दिलेलं आहे, पॅरेलल दिलेली आहे. ही पॅरेलल टू एक्स ऍक्सिस. मी आता कोऑर्डिनेट ऍक्सिस न घेता इथं तुमच्याजवळ हा जो पॉइंट इथं इंटरसेक्ट होत आहे, या पॉइंटचे कोऑर्डिनेट कन्सिडर करतो आणि या पॉइंटचे कोऑर्डिनेट एच कॉमा के जर मी कन्सिडर केले तर मी डायरेक्टली इथं लिहू शकतो. हा एक्स डॅश आहे, हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय आहे आणि हा वाय डॅश आहे, वाय ऍक्सिस वाय आहे. मी डायरेक्टली लिहिताना असं म्हणू शकतो, लेट एच कॉमा के बी द व्हर्टेक्स ऑफ पॅराबोला, whose length of latus rectum is 4a. गिवन आहे. लेंथ ऑफ लेटस रेक्टम काय दिलंय, 4a आहे, हे गिवन आहे. मग आता आपल्याला काय करायचं इथं, इक्वेशन ऑफ पॅराबोला, इक्वेशन ऑफ, ही जर गोष्ट तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही कुठलंही डिफरन्शियल इक्वेशन फाइंड आउट करू शकता. इक्वेशन ऑफ पॅराबोला इज, आता हे इक्वेशन तुम्हाला माहिती आहे. आता तुमच्याजवळ या कंडिशनचं इक्वेशन, याला आपण ए कन्सिडर केलंय, इक्वेशन म्हणजे इक्वेशन ऑफ पॅराबोला आहे. तसं इक्वेशन ऑफ पॅराबोला वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू, व्हॉट इज द इक्वेशन ऑफ पॅराबोला, वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 4ax, which is the equation of parabola. मग आता इथे इक्वेशन तयार करताना आपण डिस्टन्स फॉर्म्युला जर यूज केला तर इथे इक्वेशन ऑफ पॅराबोला इन y मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 4a इन ब्रॅकेट x मायनस h. आता आपल्याला याला डिफरन्शियल इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे, डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करायचं आहे. डिफरन्शियल इक्वेशन फाइंड आउट करायचं तुम्हाला माहिती आहे. डिफरन्शियल इक्वेशन फाइंड आउट करण्यासाठी आर्बिट्ररी कॉन्स्टंट एक्स आणि एच ला काय करायचं आहे, रिमूव्ह करायचं आहे. मग आता एक्स आणि एच इथं जर तुमच्याजवळ पॉईंटचे कोऑर्डिनेट ऍक्सिसचे कोऑर्डिनेट असतील तर तुम्हाला इथं याला डिफरन्शियल इक्वेशन फाइंड आउट करण्यासाठी डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता इथं डेरिव्हेटिव्ह घेतला विथ रिस्पेक्ट टू एक्सचा तर वाय मायनस के ब्रॅकेट स्क्वेअरचा घ्यावा लागेल. इथं 4a इज कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह एक्स मायनस एचचा घ्यावा लागेल. वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 4ax. y means y minus k, x means x minus k. Because distance जे दिलेलं आहे तुम्हाला इथं कोऑर्डिनेट कम्प्लीट डिस्टन्स आहे, y ऍक्सिस x ऍक्सिस. परंतु इथं तुमच्याजवळ याच्यामधलं डिस्टन्स जे दिलेलं आहे हे x कोऑर्डिनेट h आहे, y कोऑर्डिनेट k आहे. ह्या जो पॉईंट आहे हे जे डिस्टन्स आहे हे रिमूव्ह करावं लागेल याच्यामधून, या कम्प्लीट मधून हे जे डिस्टन्स आहे हे रिमूव्ह करावं लागेल म्हणजे तुम्हाला एवढं डिस्टन्स मिळेल. मग आता तुम्हाला इथं याला डिफरन्शिएट केलं तर एक्स टू द पॉवर यांचा फॉर्म्युला अप्लाय केला 2 इन ब्रॅकेट y मायनस के into again the derivative of y minus k is equals to 4a into x चा derivative 1 minus h चा येईल 0. I will 2 in bracket y minus k is equals to into derivative of y which is dy by dx minus k constant चा derivative 0 is equals to 4a. आता या 2 ला राईट साइडला शिफ्ट केलं तर आहे y minus k into dy upon dx is equals to 4/2 म्हणजे ट्वाइस हे मिळते. अजूनही आपला आर्बिट्ररी कॉन्स्टंट रिमूव्ह झालेला नाही म्हणजे कम्प्लीट डिफरन्शियल इक्वेशन किंवा कम्प्लीट डिफरन्शियल फॉर्म मिळाला नाही. मग आता आपल्याला कम्प्लीट डिफरन्शियल फॉर्म जर पाहिजे असेल तर याला परत डिफरन्शिएट करावं लागेल. सो वी हॅव टू टेक अगेन डिफरन्शिएट with respect to x. We can write it derivative of y which is we can write by applying u into v rules. u into v चा रूल जर अप्लाय केला तर I फर्स्ट ब्रॅकेट y minus k into derivative of dy by dx plus dy by dx into derivative of y minus k is equals to
twice a चा डेरिव्हेटिव्ह, twice a is a constant function and the derivative of twice k is equals to twice a is equals to 0. आता हा y minus k is as it is आहे, हा येईल d2y upon dx square plus dy by dx into dy by dx y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx minus k चा 0 is equals to 0. याचा प्रॉडक्ट घेतला y minus k into d2y by dx square plus dy by dx whole bracket square is equals to 0, which is the required differential equation of the given conditions. कंप्लीट डिफरन्शियल फॉर्म मिळाला नाही, सॉरी आर्बिटरी कॉन्स्टंट जोपर्यंत रिमूव्ह होत नाही तोपर्यंत आपल्याला आर्बिटरी कॉन्स्टंट जोपर्यंत रिमूव्ह होत नाही तोपर्यंत आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन मिळत नाही. मे बी आता आपण परत डिफरन्शिएट केल्यापेक्षा y मायनस के ची व्हॅल्यू लिहू शकतो. y मायनस के ची व्हॅल्यू आपल्याला इथून मिळू शकते. y मायनस के चा जर विचार केला तर y मायनस के इज इक्वल्स टू हा dy बाय dx राईट साइडला दिला ट्वाइस अपॉन dy बाय dx होते, म्हणजे y मायनस के च्या ठिकाणी आपण ट्वाइस अपॉन dy अपॉन dx into d2y upon dx square plus dy by dx whole bracket square is equals to 0 लिहू शकतो. आता काय करायचं आपल्याला, दोन्ही साइडला dy by dx ने मल्टिप्लाइड जर केलं तर हा येईल ट्वाइस a into d2y by dx square plus dy upon dx whole bracket cube is equals to 0, which is a required differential equation. हे काय तुम्हाला दिलेलं रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे डिफरन्शियल इक्वेशन मिळते. सेम एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल नंबर 4. त्यामुळे इथे डिफरन्शियल इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे, बट इथं जे डिफरन्शियल इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे ते पॅराबोलाच्या ऐवजी इलिप्सचं इक्वेशन आहे. मग आता जसं आपल्याला पॅराबोलाचं इक्वेशन माहिती होतं, इक्वेशन ऑफ पॅराबोला इज इक्वल्स टू y स्क्वेअर इज इक्वल्स टू 4ax. इथं तुमच्या जवळ पॅरलल टू एक्स ऍक्सिस दिलेला होता, त्यामुळे तुम्हाला एच आणि के जे डिस्टन्स होतं ते रिमूव्ह करायला लागलं. त्यामुळे आपल्याला इक्वेशन ऑफ पॅराबोला मागच्या कंडिशन मध्ये y मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू h 4a h मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर घ्यावे, h मायनस x h. इथं तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन फाइंड आउट करायचं इलिप्स, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ इलिप्स whose major axis is twice its minor axis. आधी कंडिशन लक्षात घ्या, कंडिशन आहे इक्वेशन ऑफ इलिप्स फाइंड आउट करायचं आहे आणि तुमच्या जवळ मेजर ऍक्सिस इज ट्वाइस इट्स मायनर ऍक्सिस. कंडिशन अशी दिली आहे की तुमच्या जवळ मायनर ऍक्सिसच्या मेजर ऍक्सिस हा डबल आहे. मायनर ऍक्सिस हा हाफ आहे मेजर ऍक्सिसच्या आहे. दोनपैकी कुठलीही कंडिशन जर घेतली तर मी एक काम करतो, कन्सिडर करतोय लेट ट्वाइस ए अँड ट्वाइस बी बी द लेंथ ऑफ मेजर ऍक्सिस अँड minor axis respectively means length of major axis is twice a and length of minor axis is twice b. मला तुमच्याजवळ तो कंडिशन दिलेली आहे, कंडिशन आहे मेजर ऍक्सिस इज अ डबल ऑफ, म्हणजे ट्वाइस ए मेजर ऍक्सिस इज अ डबल ऑफ मायनर ऍक्सिस 2b आहे. म्हणजे तुम्ही याला म्हणू शकता a इज इक्वल्स टू 2 कॅन्सल केला तर a इज इक्वल्स टू ट्वाइस b मिळते, ही एक कंडिशन. आता आपल्याला काय करायचं, इक्वेशन ऑफ इलिप्स लिहायचं. इक्वेशन ऑफ इलिप्स कुठच्याही पुस्तकामध्ये कुठल्याही फॉर्म्युल्यामध्ये बघा इक्वेशन इलिप्सचं इक्वेशन तुम्हाला दिलेलं असेल, हे रेडीमेड आहे. एक्स स्क्वेअर बाय एस स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर बाय बी स्क्वेअर इज इक्वल्स टू, हे लक्षात ठेवावं लागते. हे इक्वेशन इलिप्सचं लक्षातच ठेवावं लागते, याच्याशिवाय काही पर्याय नाही आहे. इथं हे जे इक्वेशन आहे इलिप्सचं हे परत एक वेळ कुठेही तुम्ही बघू शकता. इक्वेशन ऑफ इलिप्स आहे एक्स स्क्वेअर बाय एस स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर बाय बी स्क्वेअर इज इक्वल्स टू 1. If you substitute the value of a, which is twice b, we can write x square upon twice b bracket square plus y square upon b square is equals to 1. 2b चा स्क्वेअर हा x square upon 4b square plus y square upon b square is equals to 1. तुम्ही याला 4b स्क्वेअर नी मल्टिप्लाइड करू शकता किंवा डिनॉमिनेटर इक्वल करू शकता. हा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 4
वाय स्क्वेअर अपॉन 4b² इज इक्वल्स टू 4b² ला राईट साईडला शिफ्ट केला आहे एक्स स्क्वेअर प्लस 4y² इज इक्वल्स टू 4b². हा डिवाइड होता राईट साईडला गेला मल्टिप्लाइड करेल. मग याला लिहिताना आपण डिफरन्शिएट करू शकतो विथ रिस्पेक्ट टू एक्स नी एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घ्यायचा, 4 कॉन्स्टंट आहे, वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घ्यायचा, 4 इज कॉन्स्टंट. सॉरी परत या कम्प्लीट फंक्शन 4b² 0 येईल कारण ते कॉन्स्टंट फंक्शन लिहायची गरज नाही. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस एक्स आहे, 4 इंटू वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस वाय इंटू dy बाय dx आहे इज इक्वल्स टू 0. 2 कॉमन बाहेर काढून एक्स प्लस 4y इंटू dy बाय dx इज इक्वल्स टू याला राईट साईडला पाठवलं तर 0 लिहू शकते. हे जो तुमच्याला इक्वेशन दिलेलं आहे इक्वेशन डिफरन्शियल फॉर्म मध्ये आहे का बघा. x प्लस 4y इंटू dy बाय dx इज इक्वल्स टू 0. यस, सो वी कॅन राईट धिस इज रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. या प्रत्येकाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे तुम्हाला, प्रत्येक एक्झाम्पलचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचा आहे. सो याचा एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या. सेम एक्झाम्पल बघायचा आपल्याला. अशाच प्रकारचे एक्झाम्पल्स आहेत. इथं हा पार्टच संपणार आहे. हा जो पार्ट होता, हा पार्ट जो होता इक्वेशन आपण जी एक्सरसाइज बघत आहोत तो पार्ट आहे फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. आणि याच्यानंतरचा जो पार्ट आपल्याला लर्न करायचा आहे तो आहे सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे आपल्याला या पार्टमध्ये फक्त डिफरन्शियल इक्वेशन फॉर्मच करायचे आहेत. हाऊ टू फॉर्म डिफरन्शियल इक्वेशन. सो एक्झाम्पल नंबर 4 बघायचं आहे. 4th नंबरचं एक्झाम्पल बघायचं आहे. क्वेश्चन नंबर 4 आहे फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ फॅमिली. फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ फॅमिली ऑफ लाइन parabola to a line, parabola to a line 2x plus 3y plus 4 is equals to 0. बघा डिफरन्शियल इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. फॅमिली ऑफ लाइन पॅरेलल टू द लाइन, फॅमिली ऑफ लाइन पॅरेलल टू द लाइन, या लाईनला पॅरेलल असलेल्या लाईनचा डिफरन्शियल इक्वेशन फाइंड आउट करायचं. आता याचं इक्वेशन काही कठीण नाही आहे. मग मी असं डायरेक्टली म्हणू शकतो इक्वेशन ऑफ लाइन पॅरेलल टू द लाइन 2x plus 3y. आता 4 जो दिला आर्बिटरी कॉन्स्टंट दिलाय, चेंजेस होऊन तुम्हाला कॉन्स्टंट मध्ये चेंजेस होऊ शकतात. पॅरेलल टू द लाइन म्हणजे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट मध्ये तुम्हाला डिस्टन्स जे आहे, तुम्हाला इथं जे डिस्टन्स दिलं आहे पॅरेलल आहे, ह्या लाईन पॅरेलल आहे. डिस्टन्स वाढत जाते म्हणजे कॉन्स्टंट. आता इथं जर तुम्हाला वाय ऍक्सिसचं डिस्टन्स जर सपोज दॅट 2 असेल तर इथं 4 झाला, इथं 4चा 8 झाला, इथं 8चा 10 होईल. अशा प्रकारे तुम्हाला इथं जर विचार केला तर मी सोल्युशन मध्ये डायरेक्टली त्यांना असं म्हणू शकतो द इक्वेशन ऑफ लाइन पॅरेलल टू द लाइन, इक्वेशन ऑफ लाइन पॅरेलल टू द लाइन, लाइन दिलाय 2x plus 3y, 2x plus 3y plus 4 is equals to 0 is आर्बिटरी कॉन्स्टंट मध्ये चेंज होत आहे म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता 2x plus 3y plus c is equals to 0. सेम मीन्स तुमच्याजवळ आर्बिटरी कॉन्स्टंट कितीही चेंज झाला तरी त्याला काही हरकत नाही आहे. इथं तुम्ही लिहू शकता c is आर्बिटरी कॉन्स्टंट. आता ते एकदम इझी आहे डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करणं, कारण आपल्याला माहित आहे गिव्हन दॅट नाव दिलेला इक्वेशन फॉर्म जो आहे हा 2x plus 3y plus c आहे इज इक्वल्स टू 0. हा नवीन इक्वेशनचा आहे पॅरेलल असल्या लाईनला. मग आता इथे याला जर डिफरन्शिएट करतो म्हटलं विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेपरेट एक्स प्लस 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ सी इज 0. कॉन्स्टंट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 0 आहे. 2 इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आहे प्लस 3 इंटू dy बाय dx इज इक्वल्स टू 0.
आता या 2 ला राईट साईडला वाटलो 3 इंटू dy बाय dx प्लस 3 चा मायनस प्लस 2 चा -2 होईल मीन्स dy बाय dx इज इक्वल्स टू -2 बाय 3 विच इज अ रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. याला तुम्ही पाहिजे असलेलं डिफरन्शियल इक्वेशन होऊ शकतं. जर अशाही प्रकारचं नसेल तुमच्यावर कॉन्स्टंट फॉर्म पाहिजे नसेल तर 3 इंटू dy बाय dx -2 ला राईट साईडला 2 + 0 असेही लिहू शकता. याला राईट साईड पाठवायची गरज नाही. तुम्ही यालाही डिफरन्शियल फॉर्म लिहू शकता विच इज रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा याचा. झाला असेल तर एक्झाम्पल नंबर 6 घ्यायचा आहे आपल्याला. हे 5 नंबरच होतं. एक्झाम्पल नंबर 6 घ्यायचा आहे. बघा 6 नंबरचं एक्झाम्पल तुम्हाला याच्यामध्ये फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशनचाच पार्ट आहे. डिफरन्शियल इक्वेशनच फॉर्म करावा लागेल. 6 नंबर मध्ये बघतो मी. फाइंड डिफरन्शियल इक्वेशन ऑफ ऑल सर्कल्स. फाइंड द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ all circles having radius 9 and center at point h comma k. परत डिफरन्शियल इक्वेशन फाइंड आउट करायचा. ऑल सर्कल्स हॅव्हिंग रेडियस 9. रेडियस मीन्स r आणि r ची व्हॅल्यू 9 दिलेली आहे. मग आपल्याला इक्वेशन ऑफ सर्कल माहिती पाहिजे. इक्वेशन ऑफ सर्कल हॅव्हिंग रेडियस 9 इज and center at point 9 and center at point. आता पॉइंट सेंटरची h कॉमा k घ्यायचे आपल्याला. कॉन्स्टंट दोन्ही कॉन्स्टंट आहेत, कुठलेही घेतले तरी चालतात, पण इथे सेंटर ॲट पॉइंट h कॉमा k दिलेला आहे ते घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्याला इक्वेशन ऑफ सर्कल आहे x मायनस h ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस k ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू r स्क्वेअर म्हणजेच r आहे 9 चा स्क्वेअर. 9 च्या स्क्वेअरला 81 लिहू शकता. इथं तुम्हाला माहिती पाहिजे वेअर h and k are arbitrary constant आहे. आर्बिटरी कॉन्स्टंट दिलेले आहे. h आणि k च्या व्हॅल्यू कॉन्स्टंट फंक्शन मध्ये असतात. जर या इक्वेशनला आपण डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू x तर तुम्हाला याचा डेरिव्हेटिव्ह मिळाला पाहिजे. आता इथं जर याला डिफरन्शिएट केलं तर हा येईल डेरिव्हेटिव्ह ऑफ x मायनस h ब्रॅकेट स्क्वेअर प्लस derivative of y minus k bracket square and the 9 square derivative of 9 square 81 is 0. याला 2 into x minus h into again a derivative of x minus h plus 2 into y minus k into again a derivative of y minus k is equals to 0. So we can write 2 in bracket x minus h, x चा derivative 1 आहे, h चा 0 आहे, plus 2 in bracket y minus k, y चा derivative dy by dx आहे, मायनस के चा 0 आहे, इज इक्वल्स टू 0. आता याच्यामधून 2 कॉमन निघते. 2 इन ब्रॅकेट आहे x मायनस h प्लस y मायनस k इंटू dy बाय dx इज इक्वल्स टू 0. म्हणजे तुमचा x मायनस h प्लस y मायनस k इंटू dy बाय dx इज इक्वल्स टू 0. मी आधी सांगितलं जोपर्यंत आर्बिटरी कॉन्स्टंट रिमूव्ह होत नाहीत, एलिमिनेट होत नाही, तोपर्यंत तुम्हाला डिफरन्शियल फॉर्म मिळत नाही. मग आता काय करायचं बघा. याचा जर तुम्हाला डिफरन्शियल फॉर्म पाहिजे असेल तर याला परत डिफरन्शिएट करावं लागेल. याला आपल्याला परत डिफरन्शिएट करावं लागेल. स्पेस कमी पडेल. मी याला अगेन डिफरन्शिएट केलं तर तुम्हाला मिळेल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 आहे, मायनस h चा 0 आहे, प्लस इथं u इंटू v चा फॉर्म्युला y मायनस k इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ dy बाय d2y अपॉन dx स्क्वेअर प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ y मायनस k डायरेक्ट लिहितो dy बाय dx मायनस k चा 0 आहे, इज इक्वल्स टू 0. आता हा 1 प्लस y मायनस k इंटू d2y बाय dx स्क्वेअर प्लस dy बाय dx इज इक्वल्स टू 0. अजूनही आपल्याला डिफरन्शियल फॉर्म मिळाला नाही, कारण y मायनस k ची व्हॅल्यू आपल्याला काढावी लागेल, नंतर ती परत इक्वेशन मध्ये ठेवावं लागेल, तेव्हा कुठे डिफरन्शियल फॉर्म मिळेल. मग आता y मायनस k ची व्हॅल्यू काढणं आवश्यक आहे.
y मायनस के ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला सर्व सिस्टीम चेंज करावं लागेल. मला वाटतं की याला तुम्हाला हे दोन्ही फंक्शन लेफ्ट साईडला घेऊन जावं लागतील. हा y मायनस के इंटू d2y अपॉन dx स्क्वेअर, याला आपण वाटल्यास तर इक्वेशन नंबर 1 देऊ. हा येईल 1 प्लस y मायनस के इंटू d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल्स टू मायनस इन ब्रॅकेट 1 प्लस dy बाय dx लिहून टाकतो. चालेल. म्हणजे d2y अपॉन dx स्क्वेअर ची जी व्हॅल्यू मिळते आपल्याला मायनस इन ब्रॅकेट 1 प्लस dy बाय dx अपॉन d2y बाय dx स्क्वेअर मिळते. ही जर काढलेली व्हॅल्यू परत इक्वेशन 1 मध्ये जर सबस्टिट्यूट केली तर 1 प्लस y मायनस के ची व्हॅल्यू आहे 1 मायनस लिहिलं तरी चालेल 1 प्लस dy अपॉन dx अपॉन d2y अपॉन dx स्क्वेअर इंटू d2y अपॉन dx स्क्वेअर प्लस dy बाय dx इज इक्वल्स टू 0. इथं दोन्ही ब्रॅकेट सारखे आहेत, न्यूमरेटर डिनॉमिनेटर कॅन्सल होईल. आणि 1 मायनस 1 प्लस dy अपॉन dx प्लस dy अपॉन dx इज इक्वल्स टू 0. फायनली तुम्हाला काय मिळते ते बघा. परंतु मला असं वाटते की इथं हा डेरिव्हेटिव्ह ऑफ y घेताना u इंटू v चा फॉर्म्युला अप्लाय केला आपण तर d2y बाय dx स्क्वेअर y मायनस के कॉन्स्टंट बाहेर घेतला ना, नंतर y मायनस के चा डेरिव्हेटिव्ह घेताना dy बाय dx इंटू या y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx याला होल ब्रॅकेट स्क्वेअर लिहावं लागलं dy बाय dx इज इक्वल्स टू 0 होता. हा dy बाय dx होल ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. याची व्हॅल्यू काढताना हा 1 मायनस 1 इंटू dy बाय dx होल ब्रॅकेटचा स्क्वेअर होईल म्हणजे d2y बाय dx स्क्वेअर. इथून थोडासा आपल्याला विचार करावा लागेल. एक्झाम्पलचा आन्सर चेंज होऊ शकतो. इथे एक काम करू आपण y मायनस के ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून देऊ. मी इथं तुम्हाला टर्न घ्यावं लागेल. इथं आपण y मायनस के ची व्हॅल्यू फाइंड आउट करत आहोत आणि y मायनस के ची व्हॅल्यू मायनस इन ब्रॅकेट 1 प्लस dy अपॉन dx अपॉन फाइल d2y अपॉन dx स्क्वेअर. राईट. आता ही y मायनस के ची व्हॅल्यू आपल्याला सबस्टिट्यूट करावं लागेल. मी एक काम करतो y मायनस के ची व्हॅल्यू जर इथं सबस्टिट्यूट केली याला इक्वेशन नंबर 9 चा स्क्वेअर 81 1 याला इक्वेशन नंबर 2. इथं y मायनस के ची व्हॅल्यू आपल्याला सबस्टिट्यूट करायची आहे. परत इक्वेशन 2 मध्ये जर मी विचार केला तर इक्वेशन फ्रॉम 2 मी डायरेक्ट लिहू शकतो. इक्वेशन 2 मधून मी x मायनस h ची व्हॅल्यू काढू शकतो. x मायनस h इज इक्वल्स टू y मायनस के इंटू dy बाय dx. ही काढलेली व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये जर पुट केली पुट इन इक्वेशन 1 तर इक्वेशन 1 मध्ये पुट केल्यानंतर x मायनस h च्या ऐवजी मला y मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर इंटू dy बाय dx होल ब्रॅकेट स्क्वेअर राईट प्लस y मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 81. म्हणजेच मी याला डिवायडिंग बाय y मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर लिहिला तर राहील dy बाय dx होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल्स टू 81 अपॉन y मायनस के ब्रॅकेटचा स्क्वेअर. आपण याला इक्वेशन नंबर 1 2 3 देऊ शकतो. आता आपल्याला काय करायचं आहे y मायनस के ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची म्हणजे आपल्याला डिफरन्शियल फॉर्म मिळते. इथं जर मी y मायनस के ची डायरेक्ट व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर तुम्हाला डायरेक्टली याचा जी स्क्रीनशॉट काढून घ्या. याचा कम्प्लीट स्क्रीनशॉट काढून घ्या. मी आता एक काम करणार आहोत. ही y मायनस के ची व्हॅल्यू ऐवजी y मायनस के ची व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केली तर मला y मायनस के ची काढलेली व्हॅल्यू या इक्वेशन वरून मी y मायनस के ची काढलेली व्हॅल्यू जर इथं सबस्टिट्यूट केली तर मला डिफरन्शियल फॉर्म मिळते. सो वी कॅन राईट इट dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर dy अपॉन dx होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल्स टू 81 अपॉन आता तुमच्याजवळ ही व्हॅल्यू आहे मायनस इन ब्रॅकेट 1 प्लस dy अपॉन dx अपॉन d2y अपॉन dx स्क्वेअर. म्हणजे हा d2y अपॉन dx स्क्वेअर डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर दिला न्यूमरेटर मध्ये घेऊ शकता आणि याला डिनॉमिनेटर शिफ्ट करू शकता. म्हणजे याला लिहिताना आपण डायरेक्टली dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल्स टू 81 इंटू d2y बाय dx स्क्वेअर अपॉन मायनसचं साइन न्यूमरेटरला देऊन द्या 1 प्लस dy अपॉन dx. याला तुम्ही लेफ्ट साईडला राईट साईडला शिफ्ट करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला डिफरन्शियल फॉर्म मिळतो. याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या फास्ट. याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. चला एक लास्ट एक्झाम्पल दिला या पार्ट मध्ये. एक्झाम्पल नंबर 7 आहे ते आपल्याला घ्यायचं आधी. एक्झाम्पल नंबर 7 लास्ट एक्झाम्पल आहे या पार्ट मधलं. 7 नंबरचं एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल इझी आहे. क्वेश्चन नंबर 7 आहे. Form the differential equation. Form the
डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करायचं आहे ऑफ ऑल पॅराबोलाज whose axis is the x-axis. तुम्हाला इक्वेशन ऑफ पॅराबोलाज माहिती असेल तर तुम्ही डायरेक्टली आता इक्वेशन ऑफ पॅराबोला whose axis is x-axis y आपण इक्वेशन लिहिलं होतं या h, k y minus k bracket square is equals to 4a in bracket x minus h bracket square असं होते वाटते y minus k bracket square is equals to 4a in bracket x minus h y square is equals to 4x हे इक्वेशन ऑफ पॅराबोला आहे x च्या ऐवजी x minus h आहे इथं whose axis is x axis म्हणजे तुमचा k जो कॉन्स्टंट आहे y ऍक्सिस नाहीच आहे म्हणजे x ऍक्सिसच तुम्हाला दिलाय त्यामुळे y चा पॉइंट k जो 0 असेल y minus 0 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 4a in bracket x minus h म्हणजे sin y स्क्वेअर इज इक्वल्स टू 4a in bracket x minus h हे इक्वेशन आहे therefore इक्वेशन ऑफ पॅराबोलाज whose axis is x axis is आहे तुमच्याजवळ y स्क्वेअर इज इक्वल्स टू 4a in bracket x minus h याला जर आपण डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू x तुम्हाला डिफरन्शियल फॉर्म मिळू शकते याला तुम्हाला डिफरन्शिएट करून डिफरन्शियल फॉर्म मिळू शकते याला डिफरन्शिएट फॉर्म करायचा म्हणजे y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येईल 2y into dy by dx 4a कॉन्स्टंट आहे x minus h चा डेरिव्हेटिव्ह 1 minus 0 येईल म्हणजे फाइनल 2y into dy upon dx is equals to 4a it means that y into dy upon dx is equals to twice a अजून आर्बिट्ररी कॉन्स्टंट ए आहे याला परत डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x ने u into v चा फॉर्म्युला आहे y into डेरिव्हेटिव्ह ऑफ dy upon dx d2y by dx लिहिलं तरी चाललं असतं प्लस I will dy by dx into again derivative of y which is dy by dx and the constant function derivative of price is 0 so we can write y into d2y upon dx square plus dy upon dx whole bracket square is equals to 0 आणि तुम्हाला पाहिजे असलेलं हेच डिफरन्शियल इक्वेशन याला आहे दिस इज रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन अशा प्रकारे डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करू शकतो याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि याच्यानंतरचा जो पार्ट आहे हा सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन आहे आणि मला वाटते की तो सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन आपण नवीन वर्षातच स्टार्ट करू त्यामुळे इथपर्यंत जर झालं असेल तुमचं तर इथं आपल्याला थांबावं लागेल बाकीचा पोर्शन आपण उद्याला बघू ओके हॅव अ नाईस डे टू ऑल ऑफ यू अँड हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू इन ॲडव्हान्स